कृपावंत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार माझे भाकावे करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार तुका म्हणे मजा ठवा मुळा लवकर ये पाठवा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार मन मन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपदान एकतेचा विस्तार बाबाचे सद्गुरुदास दोघांचे यांचेच केले स्मरण हो या सकळ विद्यांच्या अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री सद्गुरूंचे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी महारुद्र मारुती सौकिराशी अनर्थाशी आपला मेंद निश्चयाचा चैती पौर्णिमेला जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी विको कमी कर कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तमंत पुतळे देवी निवासी साधकाचे मायबाप या जगामध्ये या भूतलामध्ये या जगात एखाद्याने असं कधीच स्वतःला समजू नये की आपला बाप मेला आपला बाप गेला असं या जगात कधी समजायचं नाही कारण सांगेल मी जोपर्यंत माझ्या तुकोबरायांचा गाथा जिवंत आहे जोपर्यंत माझ्या तुकोबरायांच्या गाथ्यात अभंग जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही स्वतः कधीच भंग होणार नाहीत तुम्ही कधी अनाथ होणार नाहीत एवढा गोडाचा अभंग आणि आता हे सगळ्याला सेवेसाठी घेतलेला अभंग अभंगाद्वारे तुकोबराय सांगतात तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत जी विभूती आज आपल्यातून निघून गेली आज प्रति 1 वर्ष झालं या 1 वर्ष जाऊन या व्यक्तीला आज पूर्ण झाले आणि आता देवापाशी जाणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती सामान्य नाही बरं कारण ती व्यक्ती शिंगणापूरची वारी करून येत होती ती व्यक्ती सामान्य नाही ती व्यक्ती विश्वाच्या बापापाशी जाते म्हणजेच ती व्यक्ती संत आहे तुम्ही सनकाधिक संत माया होती या परिवाराविषयी मैत्री परिवाराविषयी प्रेम होतं माया होती आपुलकी होती नवे नवे मनवेता कृपावंत होतात बरं तुम्ही दयावंत होतात पण आता 12:05 तुम्हाला देवापाशी मुक्ती मिळणार आहे देवाच्या पायापाशी जाणार आहे बसलेल्या समाजाचं मागणं तुम्हाला एवढंच आहे ज्यावेळेस तुम्ही देवाच्या पायापाशी जाल ना त्या विश्वाच्या बापाला आमचे 2 हात तिसरा मस्तक त्याच्यापाशी टेकवा आणि त्या देवाला सांगा देवा सांगा नमस्कार आमचा नमस्कार त्या विश्वाच्या बापाला सांगा इथं बसून एवढाच नाही बोलणार आम्ही अंतकरणापासून त्या देवाला सांगेल देवा माझी भाका विकरुणा रिपीट दे विणवा पंढरीचा त्या विश्वाच्या बापाच्या पायापाशी जावा आणि त्या देवाला जाऊन फक्त एकच सांगा अंतकरणापासून आम्ही या भूतलावरती या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला आठवतो ओ देवा ज्यावेळेस आम्ही तुम्हाला आठवतो ना त्यावेळेस आमचा जो भाव आहे तो भाव तुमच्यापर्यंत येऊ द्या साधक तुकोबरायांपाशी गेल्याने प्रश्न केला तुकोबराय देवापाशी जायचं आणि काय म्हणायचं देवाला बारीक ऐकाय माझ्या यांनो बारीक ऐका तुकोबरायाने गोड सांगितलं देवापाशी जायचं आणि देवाला भक्त सांगायचं देवा तू जिथं असशील तिथून एकदा तरी माझी आठवण काढायचा काय म्हणतो मी देवा तू जिथं असशील
तिथून माझी एकदा तरी आठवण कडत जा. काय सुचलं तुकोबरायाने साधकाला उत्तर दिलं. सांगा त्या तुकोबराय सांगतात, सांगा त्या समाजाला. तुकोबराय सांगतात, ज्या ठिकाणी मी बसतो ना त्या ठिकाणी जिथं बसल तिथं परमार्थ करेल आणि तिथून देवाला विनवणी करेल. माझे भाकावे करुणा विनवा पंढरीचा राणा. काय विनवणी करेल? तुका म्हणे मजा ठवा आणि मुळ लवकरी पाठवा. या भूतलावरती आल्यापासून देवा जेवढी तुझी भक्ती केली ना त्या भक्तीचं फळ म्हणून देवा मला एकदा आठव आणि माझा आत्तापर्यंत केलेला जो परमार्थ आहे हा परमार्थ शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे मुळापर्यंत जाऊ दे. हेच देवा या जन्मात आल्याबरोबर मी तुला मागील झाला कीर्तनाचा सरळ अर्थ. दुसरा अर्थ, तुकोबारायांना अभंग लिहिण्याचं कारण एक होतं. ज्यावेळेस आषाढी वारी पंढरपूरकडे निघाली, पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना तुकोबारायांनी पाहिलं. तुकोबारायांना नारू नावाचा रोग तुकोबारायांना पायाला झाला. फरफडत तुकोबाराय कमानी पशी आले विचारलं, ए दादा हो कुठे निघालात तुम्ही? त्या साधकाने सांगावं, आम्ही पंढरपूरला निघालो. अरे झालात पंढरपूरला, मग तुम्ही सामान्य लोक नाहीयेत, तुम्ही संत दिसताय. मग तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. पंढरपूरला गेला की त्या विश्वाच्या बापाला सांगा, माझी वाकावी करुणा विनवा पंढरीच्या राणा. नारू नावाचा रोग झाला रे माझ्या पायाला, नाही मला तिथपर्यंत येता येत. रिपीट द्या, नाही मला तिथपर्यंत येता येत, पण तिथं जाऊन त्या विश्वाच्या बापाला सांगा, तुका म्हणे मजा ठेवा मुळ लवकरे पाठवा. हा झाला कीर्तनाचा सरळ अर्थ. विठ्ठल शेतामध्ये येता अवकाश तुम्हाला जे माहिती आहे ज्या कारणानिमित्त तुम्ही इथं बसलात. कैलासवासी संजय दादा म्हेत्रे आज 1 वर्ष झालं आपल्याला निघून गेले. त्यांच्या एकुलत्या एक लेकरांनी एज दादांना आज बापाला द्यायचा हा शेवटचा निरोप. हे खूप मोठं ओझं आहे, खूप मोठं दुःख आहे. हे दुःख एवढुशापणे जर सोडून गेलं तर आधार कुठेही सापडत नाही. या भूतलावरती या रस्त्यावरती तो आधार कुठे दिसत नाही. सांगून जाईन मी. हो, ज्यावेळेस एखाद्या स्त्रीचं लग्न होतं त्यावेळेस ती स्त्री हातात हात घेऊन जिथे होम पेटवलेला असतो ना, होम पेटवलेल्या त्या अग्नीला फेरे घालते. हे सगळं ज्ञात आहे. हो, आणि तिथं एक वाक्य म्हणल्या जातं बघा, आपल्या हिंदू धर्माचं वाक्य, तुझ्या कांगणाचं माझ्या कांगणाचं वळलं दावं, तुझ्या कांगणाचं माझ्या कांगणाचं वळलं दावं, तू जिकडं जावं तिकडं मी यावं. हा त्या दिवशी दिलेला शब्द, आज त्या दिवशी दिलेला शब्द आशाताईंना आज अपुराच ठेवावा लागला. आणि विश्वाच्या बापापर्यंत ज्या आईला ज्या लेकराच्या हातनं पाणी प्यायचंय त्या लेकराला त्या आईला पाणी पाजावं लागलं. अशा शांताबाई या घराला अनाथ करून हा बाप आज पोरकं करून निघून गेला. त्या बापाच्या आजच्या हा प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम 1 तासभर कीर्तन सेवा होईल. हृदयाचं कान करून माझ्याकडे लक्ष द्यावे. माणूस जन्माला आला 100% माणूस जाणार आहे. माणूस खाटावरती आला तो तिरडीवरती जाणार आहे. हा जन्म कधी कुणाला चुकला नाही. हा जन्माला आलो म्हणजे मरणार हे अटळ आहे. असला किती जरी मोठा दगड तरी तो दगड भिजून कदाचित त्याची मातीच होणार आहे. पण सांगू का, मातीतून जन्माला आलेला माणूस कधी मातीत जाईल याचं सांगता येणार नाही. पण वाक्य नीट ऐका, मातीतून आलेला माणूस मातीत जाणार हे निश्चित आहे, पण आलेल्या माणसाची माती होणार हे बी 100%. पण वाक्य नीट ऐका, माती होऊन जो माणूस विश्वापाशी जातो, देवाच्या पायापाशी जातो, त्याला आज संत म्हणतात. म्हणजे तुम्ही सनकादिक संत होते. आज ते दादा हो, आज खूप मोठी शिंगणापूरची यात्रा आहे. काल एकादश झाली आणि आज या महादेवाला निरोप दिला आणि दादांना रिपीट घेतला. दादांना जीवनाचा प्रवास रिटर्न माघारी फिरवला. वाटलं दादाला परिवारात जाऊन सुख समाधानाने शांताने पुढचं राहिलेलं आयुष्य जगावं, पण कदाचित मध्येच देवाचा निरोप आला. काळाने घाव घातला आणि आज हा बाप घरातून विलुप्त झाला. हा घरातून दिसानाशी झाला. हा पडद्याच्या आड आपल्याला बाप एक रोज पाहावं. बाहेर आले की लेकीला हाक मारावी, बाहेर आले की यश दादाला हाक मारावा, पण या प्रियंकाताईंना यश दादांना आवाज देताना तो बाप कधीच कुठं दिसत नाही. रस्त्यावरती चाललो की पोरीला सांगावं, राजा शाळेत चाललीस, शाळेत जाताना रस्ता बघून चाल, पण तो रस्ता ज्याने दाखवला तो बाप आज शिल्लक राहिला नाही. विठ्ठल जन्म अटळ आहे, प्रत्येकाला जावा लागणार आहे. जो आलाय त्याला जावा लागणार आहे. लक्षात ठेवा. कारण सांगेल मी, जातोय काळ येऊन बसलाय, कधी घेऊन जाणार आहे लक्षात ठेवा, सांगता येणार नाही. पण सांगू का,
दोन गोष्टीला तीन गोष्टीला कधी चुकत जाऊ नका. एक म्हणजे राहायचंच झालं या जन्मात येऊन तर धर्माने राहा. राहायचंच झालं या जन्मात येऊन तर नित्यने राहा. आणि राहायचंच झालं या जन्मात येऊन तर स्वाभिमानाने राहा. आयुष्य एवढं गोड आहे, ज्यावेळेस जगाल त्यावेळेस समजेल विठ्ठल. सांगेल मी, एक राजा होता आणि तो राजा, त्या राजाकडे तीन गोष्टी होत्या. एक म्हणजेच त्या राजाकडे धर्म होता, त्याने टिकवून धरला होता धर्म. रिपीट, धर्म टिकवून धरला होता. तोच राजा, त्या राजाकडं लक्ष्मी पण होती, म्हणजे पैसा पण होता. लक्ष्मीला जपून ठेवलं होतं. त्याच राजाकडं सत्ताही होती, त्यांनी सत्तेलाही जपून ठेवलं होतं. त्या राजाकडे तीन गोष्टी होत्या, त्याच्यामुळे त्याच्या प्रजेला कधीच दुःख नव्हतं. कधी त्याच्या प्रजेला दुःख नव्हतं. पण कदाचित एका दिवशी लक्ष्मीने विचार केला कवर या राजापाशी राहायचं. एखादा जर श्रीमंत माणूस असेल, बारीक ऐका, एखादा श्रीमंत माणूस असेल तर कदाचित त्याची श्रीमंती जास्त दिवस टिकत नाही, कारण तो नीतीने राहत नाही. आणि एखादा भाग्यवंत माणूस असेल तर भाग्य त्याच्याकडे जास्त दिवस राहत नाही, कारण तो जीवनात जगत असताना वासनेने जगतो. बारीक ऐका, विचारलं राजानं, लक्ष्मी राजापाशी आले विचारलं, ए राजा, मला तुझ्यापाशी राहायचं नाही का? ओ लक्ष्मी माता, असं का बोलता? राजा, मला तुझ्यापाशी राहायचा कंटाळा आला, आता मला तुझ्यापाशी राहायचं नाही, आता मी निघालो. लक्ष्मी निघून चालली. तेवढ्यात सत्य आडवा आला नाही. सत्याने सांगितलं, राजा, मलाही तुझ्यापाशी राहायचं नाही. का नाही राहायचं तुम्हाला? अरे जिथं लक्ष्मीच नाही तिथं किती जरी खोटं खरं बोललं तरी कोण तुझ्या विश्वास ठेवणार आहे? तिथं पैसा लागतो. जिथं लक्ष्मी राहिली नाही तिथं मी सत्य बोलून काय उपयोग? मी सत्य राहून काय उपयोग आहे? काय हरकत नाही, सावा तुम्ही. लक्ष्मीच्या पाठीमागं सत्यही निघून गेलं. आता राहिलं कोण राहिलं? ऐकताय ना, लक्ष देताय ना माझ्याकडे? तीन प्रकार सांगितले तुम्ही. कुणाकुणाचे? तुला कशाला बोलवलं? आम्हाला बोलवत असतं. कुणाकुणाचे प्रकार ऐका. एक लक्ष्मी, दुसरं सत्य आणि तिसरा धर्म. ऐका, लक्ष द्या. लक्ष्मी निघून गेली, लक्ष्मीच्या पाठोपाठ सत्यही निघून गेलं. मग आता राहिला धर्म. आता हे दोघंही गेल्यावरती धर्माला काही कर्मे ना. धर्म त्या राजापाशी आला आणि सांगितलं, राजा, मला पण तुझ्यापाशी राहायचं नाही. का रे बाबा, सगळ्याने साथ सोडली ना, ऐन टायमाला तोही साथ सोडतो. असंच असतं, वेळ आल्याबरोबर कुणीही जवळ येत नसतं. धर्म निघून गेला, सत्य निघून गेलं, लक्ष्मी निघून गेली आणि धर्म येऊन राजाला म्हणतो की मला राहायचं नाही, मलाही जायचंय. का तुला जायचंय? अरे जिथं सत्य नाही, जिथं लक्ष्मी नाही, तिथं धर्माला कोण जागा राहणार आहे? राजानं गोड उत्तर दिलं, हे धर्मा, लक्ष्मी गेली तरी भीक मागून जगेल, सत्य गेलं तरी सत्याने जगेल, पण जर धर्मच नाही राहिला तर मी कशाच्या आधारावर जगायचं? धर्माला काय येईना म्हणून लक्ष्मी माघारी आली. बघितलं तर धर्म यायला तयार नाही. धर्म, आम्ही पुढे निघून गेलो, तुम्ही काय आहे ना? धर्मानं सांगितलं, हो, त्याच्यापाशी लक्ष्मीही नाही, त्याला गरज नाही, त्याच्यापाशी सत्य नाही, त्याला गरज नाही, पण त्याच्यापाशी एक आहे, ज्याने धर्म टिकवून ठेवला त्याला या जगात कुठलीच गोष्ट कमी नाही. गेलेली लक्ष्मी माघारी आलेली, गेलेले सत्यही माघारी आलं आणि राजापाशी टिकून राहिलं. तसंच जीवन आहे, हे जीवन जाणार आहे, पण गेलेला जो जन्म आहे तो जन्म माघारी येणार नाही. आणि माघारी यायची कधी अपेक्षाही करू नका. एखादं माहिती का तुम्हाला, एखाद्या माईला बाळ झालं आणि त्याच्या जर अंगावरती कुठली खून असेल तर जुन्या माणसाचे मन आहे, हे जन्माला आलं, हे आदल्या जन्मीचं कोणतरी असावं, हे पोटी आलं. मुळीच नाही बरं, हे मुळीच नाही. घडवताना देवाकडून लागलेलं बोट आहे, त्याला लक्षात ठेवा. देवाकडून लागलेलं बोट आहे त्याला. तो कोणची खुनन कोणचा? तर माणसाला वेळ लागले का? बरं, माणूस एवढा शहाणा आहे का माणसाला परत जन्माला द्यायला, परत जन्म मिळायला? 84 योनी लक्ष फिरून यायचं तेव्हा कुठं हा माणसाचा जन्म मिळतो? माणसाचा जन्म म्हणजे काय, असा ती बॉयलर कोंबडी असते का लाईट वरती तयार करतात, तसं नाही माणसाचा जन्म, नाही की नाही? अंड घातलं की 8 दिवसात पिल्लू बाहेर, तसं नाही. माणसाचा जन्म एकदाच मिळतो, पण माणूस फार अडाण्यागत करतो. एवढा अडाण्यागत करतो, समजतं माणसाला, सगळं कळतं माणसाला, तरी माणूस अडाणी असल्यासारखं करतो. सांगू का अडाणी असल्यासारखं करतो? माणसाकडे 2 पैसे आले की माणसाला वाटतं या जगात माझ्यासारखं कोणीच नाही. ऐका, कोणीच नाही असं वाटतं. धर्मराजा होता, पांडवांचा चुलता धर्मराजा होता. झालं असं, हा पांडवांचा चुलता धर्मराजा
100ची 100 कौरव या 5 पांडवांना धर्मराजाची मारून टाकली. काय केलं? 5 पांडवांना 100ची 100 पोरं या धर्मराजाचे मारून टाकले. पण आता धर्मराजाने राहायचं कुठं, जायचं कुठं? पण सांगू का, शेवटी भावकीच भावकीला होती. बरं, शेवटी भावकीच भावकीला होती. धर्मराजाने 100ची 100 पोरा मारून टाकली. झालं असं, धर्मराजाला कुठंच जाता येणार, कुठं खायचं ही कळना. धर्मराजाची 100ची 100 पोरं मिली. शेवटी धर्मराजाला पांडवांच्या दारात जाऊन पडावं लागलं. 5 पांडवाच्या दारात जाऊन पडावं लागलं. झालं असं रोजच्या रोज त्याला जेवायला ताट वाढल्या जायचं धर्मराजाला. त्याला दोन्ही डोळ्याने दिसत नव्हतं. दोन्ही डोळ्याच्या वर पट्टी होती, आंधळा होता धर्मराजा. त्याच्या पुढं ताट मांडलं जायचं आणि ताट मांडल्याबरोबर भीमानं नेमकं त्यांनी पहिला घास मोडायचा आणि तोंडात घालायचा. इतक्यामध्ये भीम रागात यायचा, हातातली गदा घ्यायचा, तन दिशेने आपटायचा आणि म्हणायचा, धर्मराजे, काय तुम्ही माझे चुलतेत, तुम्ही माझे. काय म्हणायचं भीम? बलाढ्य होता तो, बलिवान होता भीम. भीम म्हणायचा, धर्मराजा, अरे आंधळ्या, चुलतायस तू माझा, पण तू आता जेवण करतोयस ना, तू जेवण खातोयस ना, ती जे अन्न तू भक्षण करणार ना, तुझे 100ची 100 पोरं एकट्या भीमाने मारली. त्याच्या रक्तामासापासून बोलावलेलं हे अन्न आहे, खा. वाटली का त्या बापाला? जाईल का अन्न? जाईल. त्याने ताट तसंच पुढे सरकायचं, हात धुवायचं. 8-15 दिवस असंच झालं. भगवान श्रीकृष्णाच्या मनात आलं, एकदा तरी जाऊन धर्मराजाला भेटावं, एकदा तरी जाऊन गाठ घेवावी, कुशालपूस विसरावी. कारण 100 पोरं मिली, हे एवढं मोठं त्या बापाला दुःख होतं. भगवान श्रीकृष्ण त्याच्यापाशी आले, धर्मराजाला विचारले, धर्मराजे, बघता क्षणी एवढं खराब झालं होतं, धर्मराजे एवढं खराब झालं होतं, दुसरं आमचा पकवाजासारखं धर्मराजाची तब्येत झाली, तुम्ही तरी बरं दिसतात, तुमच्यापेक्षा एवढं खराब झाला होता धर्मराजा. विचारलं कृष्णानं, अरे ओ धर्मराजा, काय झालं तुम्हाला, एवढे का तब्येत खराब करून घेतली? मग धर्मराजाने सांगायला सुरुवात केली, देवा नेमकं मी जेवाय बसलो की तो भीम येतो आणि भीम येऊन मला म्हणतो, हे आंधळ्या, तुझे खातोय ती तुझ्या पोरांच्या रक्तामासापासून बनवलेलं अन्न खा. कसं खावं वाटेल देवा? राग आला देवानं. राग आल्यावरती देव पळत पळत भीमापाशी गेलेत. भीमाला काय सांगितलं, हे अक्कल आहे का भीमा तुला? त्या देवाच्या धर्मराजापाशी जातो त्याला सांगतोस? असं बोलतात का? जेवायच्या अगोदर असं बोलतात का? चुकलं देवा, परत नाही बोलणार. गेलं देव निघून. हे जेवाय बसायच्या अगोदरच 15 मिनिटं गेलं. कारण देवानं सांगितलं होतं जेवताना असं बोलायचं नाही. 15 मिनिटं अगोदर गेलं सांगितलं, ए आंधळ्या, माझ्या झाडं लावतोस का? देवाला माझी कारण सांगतोस का? अरे तुला जर 15 मिनिटानं जेवण येणार आहे ना, ते जेवण तुझ्या पोरांच्या रक्तामासूरपासून बनवलेलं आहे. पोरांच्या आठवणीत धर्मराजाला शेवटी मरावा लागलं, अन्न खाता नाही आलं. याचं कारण येते, लोभी होता राजा, मतलबी होता धर्मराजा, फक्त आपलं जाणत होता. आपलंही आपलं असतं असं म्हणू नका कधी. आपलं असतं. लक्षात ठेवा, या जगात पारक्याला जीव लावला तर ते सुद्धा आपलंच असतं. विठ्ठल कारण सांगेल मी, कारण आपलं कोणाला म्हणायचं सांगेल. जिवंत आहे तोपर्यंत म्हणू शकतो आपण, बहीण माझी, भाऊ माझा. आपलं कुणाला म्हणायचं? भगवान श्रीकृष्ण, नीट ऐकलं नसेल कधी. भगवान श्रीकृष्ण एके दिवशी काय झालं, सुदामजी भगवान श्रीकृष्णाची गप्पा चालल्या होत्या. गप्पा चालू असताना सुदामानं कृष्णाला विचारलं, देवा तुम्हाला 2 बहिणी आहेत. काय सांगितलं? देवा तुम्हाला 2 बहिणी आहेत. एक तुमची सख्खी बहीण आहे. त्या सख्ख्या बहिणीचं नाव काय देवाच्या? माहितीये का? काय नाव? सुभद्राताई. आणि देवाच्या मानलेल्या बहिणीचं नाव द्रुपदा माता. या देवा तुम्हाला 2 बहिणी आहेत. पण देवा, सुभद्रा ही तुमची मानलेली बहीण आहे. देवा थोडा इको कमी करायचा. देवा, सुभद्रा ही तुमची मानलेली बहीण आहे. द्रौपदी मानलेली बहीण आहे. सुभद्रा ही तुमची सख्खी बहीण आहे. मग तरी पण देवा सारखं तुम्ही त्या द्रौपदीच्याच पाठीशी का उभा असता? गोड ऐकून जा. देवा तुम्हाला कळतं का हो? देवा, या जगात आपलं असतं, मानलेलं ते मानलेलं नव्हतं असतं. आता ही देवाला शिकवायचं कोण? 6 महिने उलटून गेले आणि हा उत्तर
याचं उत्तर देवाला सुदाम्याला द्यायचं होतं. एके दिवशी पळत पळत घरी आले. दुपारची वेळ होती. भगवान श्रीकृष्णाने सुदामजी पळत घरी आले आणि सांगितलं द्रौपदी मातेला सांगितलं. काय सांगितलं माहितीये का? सुभद्राताईला सांगितलं, हे सुभद्राताई मला भूक लागली ग. एवढ्यामध्ये काय चाललं होतं माझ्या आयांनो, सुभद्राताईचा मेकअप चालला होता. मैत्रिणीच्या लग्नाला जायच्या सुभद्राताई गडबडीत होती. आता लग्नाला जायच्या गडबडीत असल्यामुळे सुभद्राताईचा मेकअप चालला होता. भगवान श्रीकृष्ण आले म्हणले, सुभद्राताई मला भूक लागली, काहीतरी करून दे ना. मला भात करून दे, मला शिरा करून दे, पोहे करून दे, मला लाईटली काहीतरी खायला करता दे ना. सुभद्राताईला राग आला आणि सांगितलं, काय रे लाला, काय रे कृष्णा, ज्यावेळेस मी गडबडीत असेल त्यावेळेस मध्येच येऊन काहीतरी माझा कामाचा सगळा मूड घालवून टाकतो. कळत नाही का रे कृष्णा तुला, तुझी कामं तुझ्या हाताने करायची. ए ताई दे ना ग मला, तुला लय गडबड असेल तर 5 मिनिटात जी वस्तू होती तिचं नाव मॅगी म्हणतात, ती तरी करून. कृष्णा माझ्याकडे तेवढा टायमिंग नाही, टेबलावरती सफरचंद ठेवलंय, तू अर्ध खा आणि सुदाम्याला अर्ध दे. ऐका बर का, सुदाम्याला उत्तर द्यायचं होतं, आपलंही आपलं असतं. ऐका, भगवान श्रीकृष्ण टेबलापाशी गेले, हातात सुरी घेतली, हातात सफरचंद घेतलं, त्यातली एक फोड काढली सुदाम्याच्या हातात दिली. सुदामजीने ती खास्तोपर्यंत दुसरी फोड काढली, टेबलावरती ठेवली. तिसरी फोड कापताना देवाना कृती केली. सूर्य हातामध्ये होती, फोड कापण्याच्या ऐवजी आपलं बोटच कापून घेतलं आणि जोरात ओरडला, आई ग, ए सुभद्राताई माझा हात कापला बघ, माझं बोट कापलं बघ, बोट कापलं बघ, ये ना पटकन, माझा हात कापला. काय रे लाला, मला फार उशीर झालाय, 12:30चं लग्न आहे रे लाला, आणि तू का रे एवढा हट्टीपणा करतो? काय रे लाला, एक काम सांगितलेलं तू नीट करत नाही, काय रे लाला, का असं करतो? झालं असं, सुभद्राताई आतल्या रूम मध्ये चिंदी हुडकण्याकरता गेल्या. 10 मिनिटं झालं, 15 मिनिटं झालं, तब्बल 20 मिनिटं झालं, सुभद्राताई काय बाहेर येना, कृष्णाचं रक्त काही थांबेना. पळ काढला कृष्णानं. सुदामजीला सांगितलं, सुदाम्या हिला नाही चिंदी सापडायची, चल आपण दुसऱ्या ताईकडे जाऊ, तिचं नाव द्रौपदी माता, चल आपण तिच्याकडे जाऊ. पळत द्रौपदी मातेपाशी गेले. द्रौपदी माता तुळशीला ववाळत होत्या, तुळशीची पूजा करत होत्या. इतक्यामध्ये मागून आवाज आला, ए द्रौपदी ताई माझा हात कापला बघ. मानलेली बहीण होती, हातात पूजेचं ताट होतं, दन दिशेने पूजेचं ताट खाली टाकलं आणि पळत पळत कृष्णापाशी कानाला जोरात हात लावला, जोरात ओरडली, कृष्णा किती कापलं रे तुला, किती दुःख होत असेल कृष्णा तुला, किती कापलं रे कृष्णा तुला. वरच्यावर रक्त पुसायला प्रयत्न केला, रक्त थांबेच ना. डोक्यावरती पदर होता, तेव्हा पदर घ्यायची पद्धत होती. आता महाराजाचे बायको घेत नाही तर बाकीचे कशाला घ्यायचे? विठ्ठल 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 डोक्यावरती पदर होता, द्रौपदीच्या पदर खाली काढला, उजव्या हाताने पदर तर दिशेने फाडला आणि पदर फाडून तोपर्यंत सुदामजी गप होता. बारीक ऐका, तोपर्यंत सुदामजी गप होता. झालं असं, सवासीन बाईनं डोक्यावरचा पदर कधी खांद्यावरती घेऊ नये, हे शास्त्र सांगतं, मी नाही बोलत. हो, पर घेतला खांद्यावरती, पदराकडून साडी फाडून. सुदाम्याने हे पाहिलं, सुदाम जोरात ओरडला, द्रौपदी ताई तुला कळतं का, सवासीन बाईनं पदराकडून साडी फाडू नये. हे सुदाम्या, तू मला शिकवायला निघालास का रे, तू मला सांगायला निघालास का? अगं जी बाई पदराकडून साडी फाडते तिच्या नवऱ्याचं, शास्त्र सांगतं, मी नाही सांगत, गरुड पुराणात आलं, तिच्या नवऱ्याचं 5 वर्षात मरण जवळ आलं. झालं असं बोलता बोलता दोघांच्या बोलता द्रौपदी ताईनं साडी फाडली, पदराकडून साडी फाडली, देवाच्या हाताला ती चिंदी गुंडाळली. चिंदी बांधली हरीच्या पोटाला, भगवान परमात्म्याच्या पोटाला चिंदी बांधली आणि सांगितलं, हे सुदाम्या पाहिलं का, आपलंही आपलं असताना परकही परक असतं. हे उत्तर देण्याकरता एवढी कृती केली. त्याच्याच नंतर झालं असं, 7-8 महिने लोटले गेले. काही दिवसापूर्वी, काही वर्षानंतर
काही वर्षानंतर सुभद्रा मातेला भर सभेमध्ये उभा केलं गेलं सुभद्रा मातेला. आणि दुशासनानं सुभद्रे मातेच्या साडीला हात घातला, साडी ओढायला सुरुवात केली. प्रत्येकापाशी जायचे. 5 पांडव बसले होते. 5 नवऱ्याला सुभद्रेने द्रौपदी मातेने सांगायचं, हे माझे प्राणपती आहात तुम्ही 5 जण, नाही का यातून मला बाहेर काढू शकत. सगळ्या 5 पांडवांनी माना खाली घातल्या. धर्मराजा बसला होता. धर्मराजाला सांगितलं. धर्मराजाने मान खाली घातली. ऐका ना, दुशासन साडी ओढत होता. बोलता बोलता द्रौपदी माता बोलते, हे दुशासना, वहिनी आहे तुझी मी. हे द्रौपदी, आता वहिनी नाही, तुला मी खेळात जिंकले, तुला डावात जिंकले, आता तू आमची वहिनी राहिली नाहीस. साडीमध्ये हात घातला आणि साडी ओढायला सुरुवात केली. इतक्यामध्ये द्रौपदी मातेने डोळे झाकले आणि विश्वाच्या बापाला आठवलं आणि सांगू लागली. काय केलं? भगवान कृष्णाला विनमायला सुरुवात केली. काय म्हणते तो? कोठे गुंतला द्वारके चराया, वेळ का सखया लावियला ए देवा, देवा धावून येणार आहे. देवा पळत ये ना. देवा झालं असं देव जवळ होता, पण द्वारकेचं नाव घेतल्यामुळं देवाला द्वारकेत जावं लागलं. द्वारकेतनं माघारी यावं लागलं. द्रौपदी मातेच्या जवळ आलं आणि विचारलं. द्रौपदी माता विचारते, देवा का बरं एवढा उशीर लावला? तूच म्हणली ना द्वारकेच्या राणा, म्हणून मला द्वारकेला जावं लागलं, नाही तर मी तुझ्या जवळच होतो. ये लवकर हा शब्द जरी वापरला असता तरी मी लगेच चाललो असतो. ऐका, देवानं साड्या किती पुरवल्याचं कारण आहे. दुशासनानं साड्या वडल्या, 999 साड्या द्रौपदीच्या ओढल्या. आणि देवानं तेवढ्या साड्या त्या द्रौपदीला पुरवल्या. पण आता द्रौपदीच्या अंगावरती साडी राहिली नाही, देवाला द्यायला वस्त्र राहिलं नाही. स्वतःचा पितांबर काढला आणि द्रौपदीच्या अंगाला गुंडाळला. याला आपलं म्हणतात. मानलेलं नातं कधीही जवळ येतं, लक्षात ठेवा. विठ्ठल तर हा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र नुसता गरजा म्हणतो, पण मी तर म्हणतो मुळीच नाही हा गरजा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रात प्रत्येकाला फक्त पैसा पाहिजे, आहे की नाही? आणि या पैशावरती प्रेम करणारा महाराष्ट्र, याला कसा गरजा महाराष्ट्र म्हणायचा? कालची बातमी सगळ्यांना पाहिली असेल तर देश कोणता? पूर्ण देश पाण्यात गेला. हा उन्हाळा आहे आणि बरं उन्हाळ्यात पाऊस पडतो. याचं कारण थोडस आपण स्वतःला एक प्रश्न विचारा. आपण कुठंतरी चुकतोय, आपण कुठंतरी वाईट वागतोय. म्हणतात लोक की माझा महाराष्ट्र सुधारला. ही जात आहे का महाराष्ट्रातल्या लोकांची हिंदू धर्माची बुटा घालून जेवायला बसणे? नाही रे, पाणी फिरवल्याशिवाय मुखात घास सुद्धा गेला नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. नुसतं म्हणण्यासाठी हा महाराष्ट्र सुधारला, मुळीच नाही. मी तर म्हणणार मुळीच नाही सुधारला. बिघडत चाललेला महाराष्ट्र कधी सुधरेल का? कारण ऐका, मावळ्यांची लोक आहेत आपण, त्यांच्या कुळीत, त्यांच्या साधू संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलेली लोक आहेत आपण. लक्षात ठेवा, मी तर या संजय दादाचं मोठं भाग्य समजतो की आज त्यांच्या वर्षश्राद्धाला कीर्तन होतंय. माझ्या वर्षश्राद्धाला माझी पोरं 10वाही घालतात का नाही? गॅरंटी नाही. कारण क्या भरोसा है जिंदगी का. प्रमाण दिलं तुकोबरायांनी, काय प्रमाण दिलं? गेले दिगंबर विश्वरायुभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामा. संध्याकाळच्या 4ला, सकाळचं 2ला लय जाम होतं. विठ्ठल ऐका, न मानणारा समाज आहे, हा समाज देवाला मानतच नाही. माझं बारीक वाटतं ऐका, हा समाज देवाला मानतच नाही. महादेवाला न मानणारा समाज देवापाशी कसा जाईल? वाटतं का तुम्हाला? जो माणूस देवाला मानत नाही तो देवापाशी जाईल? मुळीच नाही वाटत बाबा. कधी विचार बी नाही करायचा तो माणूस देवापाशी जाईल, तो नरकात जाईल. आणि माझं वाक्य नीट ऐका, जो माणूस नरकात जातो त्या माणसाला देव कधी आपला वाटतो का? कधीच नाही वाटत. ए माया हो, ए आया हो, एक वाक्य सांगा. देव आपल्या घरी यावं हे प्रत्येकाला भावना आहेत, प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाची इच्छा असते. असते की नाही? असते की नाही? असते का? झोपल्या की काय? तुम्हाला वाटतं का दादा? देव माझ्या घरी यावं असं प्रत्येकाला वाटतं की नाही?
हात वर करा बरं. कोणाकोणाला वाटतं देवाने माझ्या घरी यावं? वा 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 वा, काय ढोरलेवाडी. सगळ्यालाच वाटतं देवाना माझ्या घरी यावं. मला सांगा, बारीक सांगा, देवाच्या घरी जावं असं कोणाला वाटतं? हात वर करा ना आता. कुणाला वाटतं देवाच्या घरी जावं? सासूबाईला कटाळ्या काय? सुनबाईला कटाळ्या काय? आजे विठ्ठल विठ्ठल. काय झालं, एक म्हातारी, आता मी जारगवाडी ढोरलेवाडीच्या मध्येच गुंतलो, मग मी गुणवडीचं सांगतो. आमच्या इथं गुणवडीत एक म्हातारी मरायला निघाली. मरायला जाताना रात्रीचं निघाली. का निघाली होती? नवऱ्याला पोरांना एवढी वैतागली होती, एवढी वैतागली होती. 70-80 वर्षाची म्हातारी एवढी वैतागली वैतागली मरायला निघाली. पण जात असताना काय झालं, तिने खंदील चालवला. रात्रीच्या 1 वाजल्या होत्या. एक दारा धरणारा सरपंच गावातून पाहिलं. सरपंचानं गावातनं पाहिलं, म्हातारी कुठं चालली, एवढ्या रात्रीची का चालली म्हणून ते आडवं पळत गेलं आणि विचारलं, आजी कुठं निघाला? आजी म्हणली, जीव द्यायला चालली. आजी जीव द्यायला चालली? का आजी जीव दे? काही नाही, पोरांना फार वैतागली, लेकरा बाळांना, नातवांना, म्हणून मला जगायचं नाही, मला मरायचं, मी जीव द्यायला चालली, सोड माझा रस्ता, मी चालली. बरं जा तू मारायला, पण खंदील कशाला चालवलाय? काय नाही, चुकट्याचं भ्या वाटतं म्हणून खंदील चालव. एक बारामतीच्या स्टँडवरती मरायला गेलं. जाताना डबा भरून नेला, जेवायचा डबा भरून नेला, जाऊन रेल्वेवरती आडवं झोपलं. पाय रोळावरती ठेवलं, झोपलं. आपलं झोपल्यावरती ते तिकीट फाडणार ते एकदा चेक करायला गेलं. गाडी यायचा टायमिंग झाला, बाबा रुळावर कोण आहे का ते बघायला गेल्यावरती रुळावरती पाय पसरून बसलेलं हे दिसल्यावरती पळत तिथं गेला. ह्याने आपलं रेल्वे यायचा टायमिंग होता. हे तिथं जाऊन बसलं. तिथं जाऊन बसल्याबरोबर ह्याने तिकीट मास्तरने विचारलं. आता तिकीट मास्तरने विचारल्याबरोबर काय झालं, विचारलं त्याला, ए बाबा इथं कशाला आला? काय नाही म्हणला, मरायला आलाय. ती उशाला काय ठेवले? काय नाही म्हणला, जेवणाचा डबा आहे. तो डबा कशाला आणला? गाडी जर लेट झाली तर आधी जेवून घ्यावं म्हणलं. विठ्ठल तुमच्या माहिती करता सांगतो, मी जारगवाडी ढोरलेवाडीत यायच्या अगोदर गेल्या वर्षी मलाच न्यायला न्यायला मला न्यायला आल्याबरोबर माझा त्याचा अगोदर फोन नाही, मेसेज नाही, कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही. मला न्यायला आल्याबरोबर मला मी बघितले मला घरात बसायला जागा दिली. अजून कोणी दिली नसेल पण मी दिली जागा, घरात बसायला दिली. बेडवरती बसलं. बेडवरती बसलेलं मला म्हणलं, महाराज पटकन उरका जायचंय आपल्याला. मी ओळखला, आपल्याला न्यायला आलोय. मला म्हणलं, बाळा अजून माझी संस्था नाही, अजून माझी संस्था स्वतः जगत नाही, मला बाळूमाचं मंदिर बांधायचंय. एवढ्या लवकर तू कशाला आला? बरं आला पहिला माझ्याकडे कशाला आला? बरं असू दे, येतो मी तुझ्या बरं, थोडासा एवढ्या लांबून आलाय म्हणजे थोडासा चहा पाणी तर घेतला पाहिजे. थांबा म्हणलं, दादा थोडासा चहा घ्या. चहा घेतल्यावरती जाऊ आपण. मी काय केलं, मॅडम आमच्या घरी नव्हत्या, मी आपलं किचन मध्ये गेलो, कॉफी ठेवली. मी लय हुशार, मी एका मातीचा नाही ना, मी लय हुशार. मी काय केलं, आतमध्ये किचन मध्ये गेलो, कॉफी ठेवली. अण्णा कॉफीत, तर त्या कॉफीत गुंगीचं औषध टाकलं. काय केलं, गुंगीचं औषध टाकलं. कपात ते कॉफी घेतली, ते यमापाशी दिली. यमाला म्हणलं, घ्या कॉफी. ती कॉफी केलं, मला कॉफी पिलं. आणि कॉफी पिल्यावर माझी आया होती 1.5-2 तास झोपलं, ते उठलं. मी हुशार, मी काय केलं, यमाने लॅपटॉप आणला होता, माझं नाव कुठे ती बघण्याकरता तो लॅपटॉप ओपन केला, वरतीच माझं नाव दिसलं. मी बहादर एवढा हुशार, ती यमाचं वरचं नाव माझं काढलं, खालच्या यादीत घातलं आणि लॅपटॉप परत झाकून ठेवला. 1.5-2 तासात यम पुन्हा झोपेतनं जागा झाला. यमाने बघितलं. यम म्हणला, वा शेळके महाराज, या मृत्यू लोकांमध्ये आल्यावरती माझा एवढा पाहुणचार आतापर्यंत कोणी केला नाही, पहिला माणूस तो गावला. आता अशी इच्छा झाली, मी मनात ठरवलं, बस आपलं मरण आटळलं, आपलं मरण निसटलं, आता आपल्याला यम येणार नाही. मी हुशार झालो, मला बी समाधान वाटलं. वा शेळके महाराज म्हणला, मी तुम्हाला न्यायला आलो होतो, पण आता कॉफी पिल्यामुळं माझं काही इच्छा नाही तुम्हाला घेऊन जायची. आता तुम्हाला जायचं, तुम्हाला न्यायचं कॅन्सल. आता खाली कोणी बघतो त्याला घेऊन जा. ऐकलं नसेल कधी, हृदयाचं खण करून माझ्याकडे लक्ष द्या. 5-6 वर्षाची मूर्त होती. मूर्त पोटावरती फरफडत आपल्या आईपाशी गेली. पोटावरती फरफडत असणारी मूर्त आईपाशी गेली आणि दातानं पदर वडला. किचन मध्ये स्वयंपाक करणारी आई. पैठण गावामध्ये घडलेला इतिहास. त्या लेकराला खांद्यापासून पुढे हात नव्हते, कमरेपासून खाली पाय नव्हते. लेकरू फरफडत आईपाशी गेलं, दातानं पदर वडला आणि त्या आईला सांगितलं, आई कुठेतरी पकवाज वाजतोय, कुठेतरी टाळांचा आवाज येतोय, कुठेतरी भजन चाललंय. आई माझा जीव उचल ना आणि मला त्या कीर्तन मंडपात नेऊन ठेव ना. असं बोलणाऱ्या लेकराचं नाव होतं संत कुर्मदास महाराज. ऐका बरं, खांद्यापासून पुढे हात नव्हते, कमरेपासून खाली पायी नव्हते. 5-7 वर्षाचं पोरग फरफडत आईपाशी गेलं. आईला म्हणतं, माय माझा हा देह उचल आणि मला कीर्तन मंडपामध्ये नेऊन ठेव. बारीक ऐका रे माझ्या दादांनो. आई खाली वाकली, लेकराच्या गालावरून हात फिरवला आणि त्या 5-7 वर्षाच्या लेकराला सांगितलं, राजा देवाना तुला दोन्ही हात दिले नाहीत, देवाना दोन्ही तुला पायी दिले नाहीत, सांग ना मला त्या कीर्तनात जाऊन करणार काय?
5 वर्षाचं लेकरू गोड उत्तर देतं, निरागस बाळ आईला गोड उत्तर दिलं, बघ ना आई, आई देवानं मला जर पाय दिले असते तर पोरांच्या तुम्हाला खेळायला जाता आलं असतं, देवानं मला 2 हात दिले असते तर पोरांबरोबर खेळता आलं असतं, देवानं मला हे दोन्ही दिलं नाही पण देवानं मला कान दिलेत, डोळे दिले आणि तोंड दिलं, या 3 गोष्टी मला दिलेत, त्याच्या कीर्तनात जाऊन ठेव, डोळ्याने त्याला पाहिलं, कानाने त्याची कीर्ती ऐकल, तोंडाने त्याचं नामस्मरण करून घेईल, नाही पोरांनी खेळायला घेतलं तरी चालेल पण देव मला त्याचं करून घेईल, देव मला त्याचं करून घेईल, त्याच्यासाठी मला तिथं नेऊन ठेवू. ऐका रे माझ्या दादानो, देह उचलला, आईनं कीर्तन मंडपामध्ये नेऊन ठेवला, संत भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं, पाठीमागून रांगत रांगत तो देह पुढे आला, भानुदास महाराजांच्या पायापाशी लोटांगण घातलं, चालू कीर्तन बंद केलं माझ्या भानुदास महाराजांना. ऐका ना, चालू कीर्तन बंद केलं भानुदास महाराजांना आणि बंद केल्याबरोबर झालं असं विचारला प्रश्न, कुर्मदासा कोणाबर आला? कुर्मदासाने सांगावं, आईनं आणून सोडलं, ए कुर्मदासा जाणार कोणाबर? हो भानुदास महाराज, कीर्तनात आलेली लोक जाण्याकरता येत नसतात, ते कीर्तनमयी होऊन जातात, त्यांना जायची गरज नसते. गोड उत्तर दिलं. ऐका ओ कुर्मदास महाराज, सांगा ना मला जाणार कोणाबरोबर? नाही जाणार महाराज. मग काय करणार? तुमच्या सोबत आता पंढरपूरच्या वारीला येणार. कोण म्हणत होतं मी घरी जाऊ का जवळ आहे मला? कोण म्हणत होतं? ज्याला हात नाहीत, ज्याला पाय नाहीत असा कुर्मदास भानुदास महाराजांना सांगत होता. हे कुर्मदासा तू कसा पंढरपूरला येणार? भानुदास महाराजांना उत्तर देतो कुर्मदास, ओ भानुदास महाराज, हा देह तुमच्या 2 वारकऱ्यांना उचलून पंढरपूरच्या दिशेने घ्यायला लावा ना. वारीला कोण कोण जातं बसलेल्यांपैकी? हात वर करा बरं. कोण पंढरपूरला जातं बसलेल्यांपैकी? इथं कोणच नाही जात. पिक्चरला कोण कोण जातं? सगळेच जातात का? ऐका, कुर्मदास महाराज वारीला जाणार हे भानुदास महाराजांना कळलं आणि भानुदास महाराजांनी सांगावं, ए भानुदास महाराजांनी सांगावं, कुर्मदासा पंढरपूरला जायचं म्हणतोस, 2 वारकरी तुला घेतील, पण कोणत्या वारकऱ्याला तुझं वजन झेपणार आहे? बिस्किटचं पुढं वागू माणसं जार होत्यात रस्त्याने, तुला कोण उचलून घेणार आहे? तुला नाविलाज झाला, नाकार दिला माझ्या भानुदास महाराजांनी. ऐका ना, पोटावरती रंगत शेवटच्या खांबापर्यंत पोचला, मांडवाच्या दातानं पताका सोडला, पताका तोंडात घेतला हो, आणि त्या पांगळ्या लेकरानं, त्या हातपाय नसलेल्या लेकरानं पंढरपूरचा रस्ता धरला. देवाला विनवणी करायचा, देवाला आठवायचा आणि देवाला एक म्हणायचा. काय म्हणायचं माहिती का? पांगुळा झालो देवा, नाही हात न पाय. मी फक्त 15 मिनिटात बंद करतो. काय सांगावं कुर्मदासांना? विनवणी करावी, देवा पुढे डोळे मिठावे आणि पंढरपूरचा रस्ता पोटावरती भरपडत निघावा आणि म्हणावं, पांगळा झालो देवा, नाही हाताने पाय, बैसलो जयावरी, सैराट ते पाय. देवा पांगळा झालो, देवा मला तुझ्या दारात यायचंय, निघालो रे. कुर्मदासांना सांगावं, कुर्मदास महाराज म्हणतात, भानुदास महाराज जावा देवापाशी जाऊन एवढंच करा, एवढा करा उपकार. त्या देवाला सांगा, आज आमच्यातून संजय दादा निघून गेलेत ना, त्या संजय दादांपाशी आज निरोप द्यायचा. देवाला सांगा, ज्या ठिकाणी तुम्ही बसलात ना त्या ठिकाणी जाऊन आमचाही निरोप का सांगा, एवढा निरोप आमचा गोड सांगा. आज आम्ही तुमच्यापाशी होतो, अचानक आमच्यातून निघून गेलात आणि आमच्यातून निघून गेल्यावरती कुठली चाहूल लागली नाही किंवा कुठलं आदल्या दिवशी आमंत्रण दिलं नाही. तर ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी जो धक्का दिलात ना त्या देवाला सांगा, ह्या धक्का दिलेला परिवाराला जे दुःख होणार आहे देवा, ते दुःख माझ्या परिवाराच्या वाटेला आणू नको. कारण काय जर सांगायचं झालं तर माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. मग विचारलं तुकोबारांना, कसं विनवायचं पंढरीच्या राणाला? सगळेजण हात वरती करा आणि त्या संजय दादांसाठी आज त्या पंढरीच्या राणाचं दुःखातून सगळ्यांच्या नाव येऊ द्या. सगळेजण हात वरती करा, गोड भजन करा. विठोबा रखुमाये, माणसं या जगामध्ये अशी आहेत की देवाला मानतच नाही, पण ऐकावे त्याचं उत्तर. हो, तुम्ही देवाला मानागर नका मानू, पण तुम्हाला देवाला मानलंय म्हणून कीर्तनात बसलायत.
कीर्तनाला देवाना मानलंय म्हणून कीर्तनात बसलाय. आयुष्य कीर्तनमय व्हावं. आयुष्य कीर्तनात तल्लीन व्हावं. लक्षात ठेवा, आयुष्य कीर्तनात तल्लीन व्हावं. कारण आयुष्यात जर मुक्तीची जागा कोणती आहे तर त्याचं साधन कीर्तन आहे. आणि एक वाक्य ऐकू का? एक बोलून जाईल वाक्य, गोड ऐकून जा. हो, आयुष्यात जर कीर्तनाचं साधन जर मुक्ती असेल तर जो बसतोय ना तो देवप्रिय माणूस असेल. लक्षात ठेवा, तो देवप्रिय माणूस असेल. एखादा फॅन असतो है की नाही? हो, हा वाऱ्याचा नाही. हो, एखादा हिरो असेल तर त्याच्यावर टिपी ठेवायचा, एखादा राजकीय वक्ता असेल तर त्याच्यावर टिपी ठेवायचा. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कुणाचे तरी आवडीचे आहात किंवा तुम्हाला कोणतरी आवडतं हे म्हणण्यापेक्षा ज्याला तुम्ही आवडतं त्याला जपत चला. आयुष्यात ज्याला तुम्ही आवडतं त्याला जपत चला. आणि ज्याला तुम्ही आवडतात त्याला जर जपलं तर तुम्हाला 100% तो त्याच्यापाशी जागा देईल. लक्षात ठेवा, त्याच्यापाशी तो तुम्हाला जागा देईल. कारण सांगू का, या जगामध्ये अनाथ तेव्हाच व्हावं लागतं जेव्हा आई निघून जाते, जेव्हा बाप निघून जातो. हो, जेव्हा बाप निघून जातो. विठ्ठल विठ्ठल. काय असतो बाप? हे मैत्री परिवार नीट ऐका. बाप निघून गेला की जीवनाचा सगळ्यात मोठा आधार संपला जातो. हो, बाप निघून गेला सगळ्यात मोठा आधार संपला जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय असतो बाप? सगळ्यांना रडता येतं, या जगामध्ये सगळ्यांना रडता येतं. पण बाप एक अशी व्यक्ती आहे की त्या जगात तो कधीच रडत नाही. एकदा रडतो बरा तो. हो, प्रियंकाताई तो फक्त एकदा रडतो ज्यावेळेस आपली पोरगी लग्नातून वाटेल होता. काय राहतो ऐका ना. त्याच्या डोळ्यातील असवे कोणी मायेन पुसताना उरीवून कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या डोळ्यातील असवे कोणी मायेन पुसताना उरीवून कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. ऐका ना, ऐकलं असेल तुम्ही, ऐकून जा परत एकदा. आयुष्यात बाप तेव्हाच रडतो ज्यावेळेस त्याची पोरगी लग्नातून वाटायला होतात ना त्यावेळेस रडतो. सांगू तुम्हाला माहित नाही यश दादा, प्रियंकाताई ऐका. पाहिलं नाही मी तुम्हाला, बघितलं नाही मी तुम्हाला, पण वाक्य ऐका. झालं माझं कीर्तन. आयुष्यात बाप ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस माझ्यासारख्या अनाथाला विचारा बापाची किंमत काय आहे. सांगू, 2012 मध्ये माझा बाप निघून गेला. लहान होतो मी तेव्हा. पण जीवनातून ज्या दिवशी बाप निघून गेला त्या दिवशी कधीच कोणी हात धरून शिकवलं नाही की चालावं या रस्त्यानं, मार्ग दाखवावा या रस्त्यानं. हे कुणीच शिकवलं नाही. सांगू तुम्हाला, जीवनातून ही व्यक्ती निघून गेली की जीवनाचा सगळ्यात मोठा आधार संपतो. सांगू, तलाट्याची बायको असू द्या व कलेक्टरची बायको असू द्या, गरीब बापाच्या घराण्यातून पोरगी लग्न होऊन जर कलेक्टरच्या घरी नांदायला गेली ना, एक दिवस जर तिला वाटलं ना बापाला भेटायला जायचं, नांदायला जाणारी पोरगी बापाच्या घरी येते. लेकरा बाळांच्या त्रमणाला बाप ज्यावेळेस पोरगी नांदायला माघारी जाते त्यावेळेस त्या लेखीला जवळ बोलवतो. अरे दिव्याच्या गाडीत बसणाऱ्या लेखीला जवळ बोलवतो तो बाप. फाटलेल्या खोपरीच्या खिशात हात घालतो तो बाप आणि 10 रुपयाची नोट काढून ती नोट त्या कलेक्टरच्या बायकोच्या हातात ठेवतो आणि एक वाक्य सांगतो, बाय हे 10 रुपये ठेव, तुझ्या संसाराला कुठेतरी उपयोग येतील. हे माझ्या या हो, ते 10 रुपये एवढे महत्वाचे आहेत की ते 10 रुपयाची किंमत 10 लाखासारखी आहे. तो बाप निघून गेल्यावरती त्या 10 लाखाची किंमत कळते, त्या 10 रुपयाच्या नोटाची किंमत कळते. सांगू तुम्हाला वैकुंठात गेलेला बाप माघारी येणार नव्हता. पण त्याच बापाची लेक, तिचं नाव भागीरथी होतं. प्रत्येक दारात जायचे, दादाला विचारायचे, दादा माझा बाप पाहिला? हो आई, माझा बाप पाहिला का या जगात तुकोबरा आहे ना? कोणी दिसले का माझ्या तुकोबरा आहे? कोणाला नाही दिसले तुकोबरा आहे. हे भागीरथी रडत बसू नको, नाही तुझा बाप दिसला, नाही या जगात तुझा बाप दिसला. भागीरथीने सांगावं, काय म्हणते भागीरथी? ऐका ना, काय म्हणते भागीरथी म्हणते, सांगा ना आई, दिसला का माझा बाप? बाबा गेले कोण्या गावा, माझा बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा.
गेले कोणा गावा भागीरथी जागा बरं असते ना भागीरथीला हो आई सांगा ना माझ्या तुकोबरांना पाहिलं का उठवा या प्रियंका ताई ना उठवा या यश दादानं विसराव पाहिला का माझा संजय बाप कुठं दिसतो का पडद्याच्या आड लपलेला बाप या घरामध्ये परत दिसणार नाही विसराव सांगा ना माझा बाप दिसला का हो आई सांगा ना माझ्या बापाशिवाय प्रेम करणारे या जगात मला कोणीच या रस्त्यावरती भेटलं नाही सांगा ना माझा बाप दिसला सांगा ना माझा बाप दिसला बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी राम भागीरथी करी राम भागीरथीने प्रत्येकापाशी जावं म्हणून इतरावर सांगा ना दिसला का माझा बाप भागीरथी करी धावा भागीरथी करी धावा बाबा गेले कोऱ्या गावा बाबा गेले कोण्या गावा कधी कुठे गेलेला बाप कधी दिसला नाही लक्षात ठेवा तुकोबरायांना आठवण आली भागीरथीच्या देवाला हात जोडल्यानं तुकोबरायांना सांगितलं देवा एकदा मला माझ्या लेकरापाशी माघारी घेऊन जा ना एकदा मला माझ्या लेकरापाशी माघारी घेऊन जा ना गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला देवानं तुकोबरायांना भागीरथीच्या दारात आलं भागीरथीच्या दारात येऊन भागीरथी दार वाजवलं भागीरथी दार वाजवल्या उघड तुझा बाप आलाय दारवाजा उघडला हो मेलेला माणूस परत दारात उभा पाहिला भागीरथीने कडकाडून मिठी मारली बापाला फाटक पोत दाता दारातलं पोट घरात हातरलं बापाला त्याच्यावरती बसवलं माझ्या तुकोबरायांना वाटलं भागीरथीला परत माझा बाप या दारात येईल का नाही येईल याची गॅरंटी नाही माझ्या हातानं चिमुकल्या हातानं माझ्या बापाला खास बाबा आतल्या घरात गेली दरिद्री परिस्थिती होती हो बेकारी परिस्थिती होती आत्ता खाल्लं तर संध्याकाळची पंचायत होती प्रत्येक डबा उचकून बघायची भागीरथी अन्न शिल्लक राहिलं नाही प्रत्येक डबा उचकून पाहायची भागीरथी अन्न शिल्लक राहिलं नाही झालं असं शेवटच्या डब्यापर्यंत गेले शेवया दिसल्या शेवया बाहेर काढल्या पाण्यात शिजवल्या आणि माझ्या तुकोबरायांनी थोडं ताट मांडलं दारवाजाच्या आड गेली माझ्या तुकोबरायांनी पाणी फिरवलं आणि खायला सुरुवात केली दारवाजाच्या आड जाऊन भागीरथी ढसाढसा रडू लागली जेवत्या ताटावर तुकोबराई उठले आणि जाऊन खांद्यावरती हात ठेवला आणि विचारलं भागीरथीला हे लेकी का रडतीस ग का रडते बाबा तुम्ही जाणार आहे म्हणून नाही रडत बाबा या दरिद्री भिकारी पोरीच्या दारात तुम्ही आलायत पाण्यासोबत भात खावा लागतोय म्हणून रडते बाबा पाण्यासोबत भात खावा लागतोय म्हणून रडते बाबा झालं असं वेल्लेश्वराशी पूजिले दूध नंदीचे काढिले नंदीचं दूध ताटात घेतलं आणि तुकोबरायांनी खायला सुरुवात केली पोट भरलं तुकोबरायांचं आणि सांगितलं लेकी जातो का मी आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सखरा सांगावी विनंती माझी हे बाय जातो ग मी 12:05 या बापाला मुक्ती मिळणार आहे हा बाप देवाच्या दारात जाणार आहे सांगू नवरा अर्ध्यात सोडून गेला जीवन पूर्ण अधुरं राहतं लक्षात ठेवा पुरं अधुरं राहतं देवापाशी जावावं आणि देवापाशी जाऊन देवाला मागावं काय मागावं सांगू का यौपणाचं मला यावे मरण किती होईल माझं नशीब महान सुख ठेव रे पांडुरंगा कुंकाचं लेणं माझ्या आई वाचलेन सुखी ठेव रे पांडुरंगा कुंकाचं लेणं माझ्या आई वाचलेन काय करू देवा डाग डागिन्याला
काय करू देवा, काय करू एवढे डाग घालून, काय करू देवा डाग डागिन्याला, कुंकामुळे शोभा माझ्या या रूपाला, जशी चांदोबाचे सात चांदणीला, सुखी ठेव रे देवा माझ्या या धन्याला. हे एवढंच मागते तुला मागण, पतीच्या मांडीवरी जावा रे प्राण, सुखी ठेव रे पांडुरंगा कुंकाच माझ्या वाचले. या जगात मी तुला काही मागणार नाही. आयुष्यात शेवटपर्यंत एवढं आयुष्य दे मला, एवढं आयुष्य दे की माझं मरण माझ्या नवऱ्याच्या मांडीवरती यावं. पण अचोरीच ही अधुरी इच्छा पूर्ण राहिली. आणि आज तो नवरा या माथेला सोडून हो वैकुंठवासी झाला. आईनं लेकराला 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं. आणि ज्यावेळेस ते लेकरू पोटात वाढत होतं ना, आयसी कळवळ्याच्या जाती करेला पोरग ज्यावेळेस पोटात वाढत होतं ना, हा संजय ज्यावेळेस पोटात होता ना त्या माईच्या, त्यावेळेस त्या आईनं त्या लेकरासाठी स्वप्न पाहावं. त्या लेकरानं बाहेर आलं की त्या लेकरानं रांगावं, दारात रांगावं, पटकन मला आई म्हणावं. जसं मोठं व्हायला लागलं ना ते लेकरू, तसं स्वप्न पाहावं. लग्न झालं ना या लेकराचं, आईनं भर मांडवात स्वतःला समजून देवावं की मी एका कार्यातून मोकळी झाली, एका कार्यातून मोकळी झाली. बस 4 माणसं जवळ आली की त्या जवळ येणाऱ्या माणसांना सांगावं एखादा नातू व्हावा म्हणजे मी माझ्या लेकराच्या मांडीवरती उसळ ठेवून मी डोळे झाकायला मोकळी झाली, असं म्हणणाऱ्या आईला आता हा लेकरू दिसणार नाही, हा पोरगा दिसणार नाही. मित्र परिवार गोळा केला हा संजय दादांनी. आज आयुष्यात काय कमवलं हे त्यांच्या आलेल्या समाजावरून दिसतं की या माणसानं आयुष्यात काय कमवलं. काय असतो बाप सांगेन मी. बाप स्वाभिमान बाळा त्याच्या कणखर खळा, त्याच्या काळजामध्ये लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या जवाला हिऱ्या मोत्यांचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल. ए मजाया हो, बाप जागतो म्हणून घरे झोपती खुशाल. कधी जर रानात दार द्यायला गेला ना बाप, कधी पाहत नव्हता तिथं केवढा मोठा साप आहे, कधी पाहत नव्हता तिथं केवढा मोठा विच्छू आहे, कधी पाहत नव्हता कुठला जनावर रानात येईल, पण त्या लेकरांच्या सुखाकरता तो त्या रानात जागा होता. बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाप म्हणजे रे जसा वाल्या कोळ्याचीच माथे, त्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटकरी होत, कोणी वाटकरी होत. त्यांच्या भावानं त्यांच्या लेकानं केलेलं हे आजचं कार्य निश्चित समजेल मी. आयुष्यात या भावाचं प्रेम तुमच्यावरती एवढं असणार आहे, कारण तुमच्या या तळमळीनेच कळतं की तुम्ही तुमच्यासाठी काय होता. प्रभू रामचंद्रानं जे लक्ष्मणासाठी केलं ते आज या संजय दादाच्या भावानं त्यांच्यासाठी आजचं हे शेवटचं कार्य. माझी विनंती आहे दादाला, दादा तुझ्या बहिणीचं लग्न झालं असेल तर माझी विनंती आहे आयुष्यात तिचं पाठ राखी म्हणून. आयुष्यात देवाला मला सख्खी बहीण नाही दिली, पण माझा हा संदेश आहे, ऐकून जा दादा. आयुष्यात दारात आलेल्या बहिणीला जर कधी आली ना, बापासारखं प्रेम दे. झालं माझं कीर्तन. आयुष्यात तिच्या डोळ्यात कधी त्या बापासाठी अश्रू येऊ देऊ नको. याचं कारण सांगेल, तुझ्याकडं बघितलं की तिला आई बी आठवली पाहिजे, तिच्याकडं पाहिलं की तिला बापही आठवला पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी ज्या दिवशी तुझ्याकडे असतील ना, त्या दिवशी तुला आयुष्यात ती बहिणीचा आशीर्वाद एवढा मोठा लागेल की आयुष्यात तिला कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही. ऐकून जा. झालं माझं कीर्तन. आज या ठिकाणी या मैत्री परिवारानं मला या ठिकाणी निमंत्रित केलं. प्रथम मी माझी सेवा त्यांच्या चरणावरती समर्पित करतो. आज आपल्यातून निघून गेलेलं 1 वर्ष झालं. संजय दादा म्हेत्रे कदाचित देवाना घाव टाकला,
काळ नेला आला आणि काळानं भक्ती करता करता अर्धवट भक्ती ठेवून घेऊन निघून गेला. लक्षात ठेवा, ही वेळ कधी कुणावरती येऊ नये, पण आलेल्या वेळेला सामोरे जाण्याकरता देवानं आपल्याला तेवढी शक्ती देवावं ही पांडुरंगचरणी प्रार्थना करतो. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक माऊली महाराज धनाने असतील, आमचे महादेव महाराज आगलावे असतील, आमचे सौरभ महाराज पकवाजे असतील, सुंदर असे हार्मोनियमचे साथ आमचे अण्णा असतील, माझ्या संस्थेतील गोड विद्यार्थी असतील, संस्था चालक आदरणीय हरिभक्तपरायण आमचे मधुकर महाराज सुतार असतील. जो यूट्यूब चॅनल पुढं आहे बाळू मामाचं हरिजागर, हे आजचं बापाचं कीर्तन या यूट्यूब चॅनेलला अजन्म तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अजन्म हे जिवंत राहणार आहे हे यूट्यूब चॅनेलचं चित्र. ज्या दिवशी तुम्हाला दोघांना मायबापाला, तुम्हाला दोघांना भावा बहिणींना ह्या बापाची आठवण आली ना, कधी हे नाव यूट्यूबला टाका बाळू मामाचं हरिजागर. निश्चित तो बाप तुम्हाला कळेल, निश्चित तो बाप तुम्हाला आजच्या दिवसाचं समाधान देईल. आयुष्यात एखाद्या रस्त्याने चालायला लागला तर सांभाळून चाला. कधी कुठल्या रस्त्याचा काटा पायात शिरेल सांगता येत नाही. विचार करताना सगळ्या गोष्टी सारांश विचार करा आणि निश्चयात लक्षात ठेवा, विचार करत असताना तुमच्या विचारावरती डाग लावणारे माणसं भरपूर आहेत. शुभ्र पांढरे कपडे अंगावरती आहेत, त्यांच्यावरती जर शिंतुडे उरले तर आयुष्यात सतत आयुष्यभर डाग लावतो. म्हणून मी नेहमी सांगतो, वैर धरुने कुणासी, राग धरुने कुणाचा, वैर धरुने कुणासी, राग धरुने कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. पाप करी पुण्याईला नाही आसरा कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर धरुने कुणासी, राग धरुने कुणाचा. आयुष्यात बसलेले लोक, विनंती माझी, कधी कुठलं व्यसन हातात घेऊ नका, कधी कोणचे तंबाखू खाऊ नका, कधी कोणते सिगरेट ओढू नका, कधी कोणची दारू पिऊ नका. तुमच्या लेकरांना नाही आवडणार. आणि मी आपल्या गावाचं खूप मोठा भाग्य समजतो. खरंच मी माऊलीची शपथ, बाळूमामाची शपथ घेऊन सांगतो, जरगवाडी डोरलेवाडी गावचं खूप मोठं भाग्य. या गावानं आदल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल, त्याच्यामुळं आज आदमापूरचा राजा आपल्या दारात येऊन बसलाय. त्याच्यामुळं आज आदमापूरचा राजा आपल्या दारात येऊन बसला. येथे 1 मेला बालसंस्कार शिबिर आपल्या बाळूमामाच्या मंदिरामध्ये 10 दिवसाचं, 1 मे ते 10 मे, 5 मेला माझ्या वाढदिवसानिमित्त, 8 मेला आमुषानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सागर महाराज बोराटे यांचं कीर्तन होणार आहे. 10 दिवस रोज कीर्तन लहान लहान लेकरांचे होणार आहेत. निश्चित आपल्या लेकरांना वाटत असेल तर आणून तिथं सोडा, रुपयाही तिथं फी नाही. रोज 2-3 टाइम जेवायला आहे. सगळे महाराष्ट्रातून महाराज मंडळी तिथं शिक्षण देण्याकरता मुलांना तिथे येणार आहेत. तुमची इच्छा असेल तर लेकरं आणून सुद्धा. आयुष्यात ते काय 10 दिवस तिथं राहिले म्हणजे कीर्तनाला उभा राहणार नाही, पकवाज वाजवणार नाही, गायक होणार नाही, पण व्यासपीठावरती उभा आहे. मामांची शपथ घेऊन सांगतो, जो पोरगा तिथं 10 दिवस राहील ना, आयुष्यात तो दारू पिणार नाही, आई बापाला घराच्या बाहेर काढणार नाही. हे 10 दिवसाचे संस्कार तिथं असतील. तुकाराम तुकाराम. यानंतर आरती होईल. आरती जादूगर एक अभंग होईल. अभंग झाल्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर सगळ्यांनी जेवण करून जायचं. मिले लांबचा नाही. काही लोकांचा गैरसमज आहे की श्राद्धाचं खायचं नाही. व्यासपीठावरती उभा आहे. जो कोण श्राद्धाचं खाणार नाही, नीट ऐका, मिले काळ्या जिभेचा भाऊ आहे. जो कोण श्राद्धाचं खाणार नाही त्याला कावळा सुद्धा शिवणार नाही. शेवट सगळ्यांनी जेवण करून जावा. झालेली सेवा संत मायबापांच्या चरणावरती अर्पण करतो. अभंग तुकोबरायांचा असाच सोडवला, तुकोबरायांचा ही मी गृहीत धरणार नाही. जशी तुकोबरायांनी बुद्ध दिली त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. माझा आवाज फार 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 त्याग झालाय. रोजचे 2-3 कीर्तन आहेत, रोजचे 2-3 कीर्तन आहेत. संध्याकाळी टिंबोर्णीला कीर्तन आहे. पण हे तुमच्या आशीर्वादाने लोकांना नाराज नाही करत मी, लोकांना नाही म्हणत नाही मी कधी. माझ्या आयुष्यात माझ्या तोंडातून हा शब्द कधीच येणार नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या तोंडातून हे वाक्य येणार नाही की मी कधी कुठल्या गोष्टीला नाही म्हणणार नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गोड अशी आमच्या काय नाव वाडकर दादा यांची गोड अशी सिस्टीम या ठिकाणी लाभली. त्यांच्यासाठी एकदा कडकडून टाळी वाजवा. सिस्टीम पेक्षा जास्त जे जे फॅन आहेत त्याच्यासाठी टाळी वाजवा.
जे जे पंखे इथं लावलेत त्यांच्यासाठी एकदा कडकडून टाळी वाजवा, कारण लय गरम होतंय आणि सगळं कीर्तन त्याच्यावरती झालं माझं आजचं. सगळ्यांच्या घरी घेऊन जाऊ ना जाताना, चालेल ना? लेकरं उकाडतात पत्र्यात म्हणून म्हणलं. सगळ्यांच्या पायाचं दर्शन घेऊन जर वाणीतून वेडावाकडा शब्द केला असेल, मावशी ज्याला 2 लेकरं दिली, 3रं पोरग माना, ज्याला पोरगच नाही त्यांनी मला दत्तक घेऊन माना, माफ करा. विठ्ठल जय जय विठ्ठल.